प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश राजाधिराज योगीराज राजा छत्रपती यांच्या जन्मासह सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वात प्रथम जो काही शिवजन्माबद्दल वाद आहे तो मी तुम्हाला थोडासा दूर करू पाहतो की तारखेनुसार आता तुम्ही मला सांगा की आपला किंवा आपल्या पूर्वजांचं जे काही वाढदिवस असेल आणि जे काही कार्य होते ते आपण जन्मानुसार साजरे करतो का तिथीनुसार तारखेनुसार बरोबर। मग आता का वाद की शिवजयंती ही तिथीनुसार झाली पाहिजे, पण जर सरकारच्या संशोधनानुसार आणि शिवकालीन पुरातनानुसार असे संशोधन आलेले आहे की शिवजयंती ही तिथीनुसार नसून तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी म्हणजे या तारखेप्रमाणे साजरी करण्यात आलेली आहे आणि तो आता पेपरातही येईल की 19 फेब्रुवारी 1630 हा शिवजयंतीचा जो कार्यक्रम साजरा होतो आपण तो त्याच दिवशी होईल। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, त्याबद्दल नवीन काय सांगायला नको। पण सर्वात प्रथम जी काही राज्याची समाज आहे सर्वात प्रथम शोधून आली ती म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले। तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात प्रथम आणि सर्वात मोठा पोवाडा हा त्यांनीच दिला आपल्या शिवाजी महाराजांना। तसेच शिवजयंती ही त्यांनी साजरी केली, कोणी? महात्मा फुले यांनी। या महात्मा फुलेंचा आदर्श घेतला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही 3 ते 4 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 ते 4 तास शिवाजी महाराजांचे व्याख्यान दिले, ते फक्त मराठीतून नव्हे ते हिंदी आणि इंग्लिश म्हणून सुद्धा व्याख्यान देत असते। महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारतातच काय तर भारताच्या बाहेर जगामध्ये जर कोणाला शिव चरित्र माहिती असेल आणि ते पोहोचवले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या शिवछत्रपती महाराजांचा आदर्श घेतला तो म्हणजे आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी। या कर्मवीर भाऊराव पाटलांचा जीवनातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तो तुम्हाला माहितीच आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी काही रयत संस्था सर्वात प्रथम सुरुवात केली त्या रयत संस्थेला त्यांनी नाव दिले, काय नाव दिले? छत्रपती शिवाजी महाराज संस्था। त्याचवेळी ही संस्था चालवण्यासाठी त्यांना 2 लाखाची गरज होती, किती? संपूर्ण 2 लाखाची गरज होती। त्याच वेळी ते बाबाजी जे आला त्यांना भेटला आणि त्यांना भेटला त्यांनी काय म्हटला की मी तुम्हाला 2 लाख रुपये द्यायला आहे, 2 लाख काय 4 लाख रुपये देतो, पण माझे फक्त तुम्ही एक काम करा। त्याच वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, अरे माझ्या लेकरांचे जर शिक्षण होत असेल तर मी माझ्या कानाचे जोडे तुम्हाला गाठ करू इच्छितो, तुमच्या पायात घालू इच्छितो। तसेच तुम्ही सांगून तर पहा मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, तुम्ही सांगून तर पहा मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे। त्याच वेळेस तो म्हणतो की मला तुमचा जीवही नको, मला तुमच्या कानाचे जोडेही नको, मला फक्त द्या ते फक्त तुम्ही दिलेले शिवछत्रपतींचे नाव तिथे बदला आणि तिथे माझे कर्मवीर भाऊराव पाटील चौताळे यांनी म्हणाले, अरे जन्म त्याच्या बापाचे नाव जरी बदलायला लागले तरी बदले, पण एकदा दिले शिवछत्रपतीचे नाव मी कधीच बदलणार नाही। पण यापुढे शिवछत्रपती नंतर बदले झाले होते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि या छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी आलेला आहे औरंगजेब। त्यावरती मी छोटीशी कविता चालू करतो आणि तुम्ही शांत म्हणा। आला औरंगजेब आला पैकी घेऊन आणि संपाया शिवाचे स्वराज्य आणि संपाया शंभूचे स्वराज्य। आला औरंगजेब सांग संभाजी कशी देशील टक्कर या वादळा, सांग संभाजी कशी देशील या टक्कर वादळा। दिल्लीचा 63 वर्षाचा बादशाह आणि हा 23 वर्षाचा संभाजी हा लहान लेकरू। तो 63 वर्षाचा दिल्लीचा बादशाह आणि हा संभाजी 23 वर्षाचा लहान लेकरू। 3 लाखाचे घोडफार 2 लाखाचे पायदळ, 3 लाखाचे घोडफार 2 लाखाचे पायदळ तुडवण्यात आला महाराष्ट्राचे बळ। 3 लाखाचे घोडदळ 2 लाखाचे पायदळ तुडवण्यात आला महाराष्ट्राचे बळ। 1 लाख सेवक होते त्याचे, 1 लाख सेवक होते त्याचे कचरा ते 30 कोटीचा, 1 लाख सेवक त्याचे कचरा ते 30 कोटीचा विकत घेण्यात आला कना मराठी पाटीचा। 1 लाख सैनिक त्याचे कचरा ते 30 कोटीचा विकत घेण्यात आला कना मराठी पाटीचा। 3000 हत्ती 50,000 उंट, 3000 हत्ती 50,000 उंट, 400 घेऊन तोफा इंग्रज फ्रेंच देश संगती घेऊन आला औरंगजेब तो आला। 40 नातू किती? 40 नातू 2 शरद आले, 40 नातू 2 शरद आले 22 ते सरदार, 40 नातू 2 शरद आले 22 ते सरदार। आम्ही लोकनावी व्यापाराचा मेळावा तो भरणार, पाऊल तो मेळावा हा महासागर गडपुढे जाईल जाते एखाद्याची आणि भांडावरांनी पत्करली शरणासाठी औरंगजेबासाठी। कुठे हा
नाही. कुठे हा यवनी बनवा, कुठे हा यवनी बनवा आणि कुठे हा शिवाचा दिवा, कुठे हा यवनी बनवा आणि कुठे हा शिवाचा दिवा. एका झुणक्याचं बिजून नाही, एक मोगली दुर्गा, एक मोगली दुर्गा. 6 महिन्यात जिंकून गेलं बाजी शिवाची बाजी, 6 महिन्यात जिंकून गेलं बाजी शिवाची गादी. अरे बर्बाद होऊन गेले लागतील मुघलांच्या नादी. 6 महिन्यात शिवाचा चोराची जिंकया आला, औरंगजेब येथे आला. त्याचप्रमाणे 6 महिन्याच्या वेळेस औरंगजेब महाराष्ट्रात आला. सर्वात प्रथम त्याने रामशेत किल्ला घ्यायचा ठरवला. कुठला? रामशेत घेताना त्याला भरपूर अडचणी आला. तो आला रामशेत, त्याला वाटले की एका दिवसात जिंकू. किती? एका दिवसात. पण त्याला तो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, तब्बल 6 वर्ष झाले तरी रामशेत त्याला भेटला नाही. आणि रामशेत आणि तसेच महाराष्ट्र अजूनही अजिंक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज की कळतळते रक्त शिवाचे भक्त कपाळी भगवा टिळा, कळतळते रक्त शिवाचे भक्त कपाळी भगवा टिळा. आणि आले आले वादळ कोण आडवी या वादळा, आणि आले आले वादळ कोण आडवी या वादळा. आणि आलाच कोणी आवा तर वाजून आम्ही त्यांचा कुळकुळा. काय करायचा नाही आमचा नादच खुळा. छाती टोकून सांगतो जगाला शिवाचा मावळा. नाच करायचा नाही आमचा नादच खुळा. आणि जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. अरे आले किती गेले किती झाले किती मेले किती, अरे आले किती गेले किती झाले किती मेले किती. अरे कित्येकांची झाली माती नाही त्यांची गणती. अरे आले किती गेले किती झाले किती मेले किती, कित्येकांची झाली माती नाही त्यांची गणती. जगामध्ये झाले एकच माझे